अक्कलकोटचं हे जे वटवृक्ष आहे, हम गया नाही हम जिंदा है, तिथं बघा स्वामींच्या त्या पादुका. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा जयघोष आज पुन्हा पुन्हा उच्चारावं असं वाटतंय. कारण आत्ता मी आलेली आहे जिथे लाखो स्वामींचे भक्त येतात त्या अत्यंत पवित्र ठिकाणी थेट अक्कलकोटला स्वामींच्या मंदिरात आता मी आहे. आणि अतिशय सुवर्णयोग हा म्हणला पाहिजे कारण इकडे आज देऊळबंद 2चं टीझर लॉन्च झालेलं आहे. अतिशय सुंदर असा हा योग घडवून आणलेला आहे प्रवीण तरडे यांनी. प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे आता माझ्या सोबत आहेत. आणि खरंच आधी सुरुवातीला तुझेच धन्यवाद कारण तू हा सगळा योग आधी घडवून आणलास. आम्हाला या निमित्तानं पुन्हा एकदा स्वामींच्या दर्शनाला यायला मिळालं. निलिमा पत्रकार नंतर आहे, आधी ती माझ्या एकांकिकेतली कलाकार आहे. तिने तिच्या म्हणजे लहान आहे माझ्यापेक्षा खूप, पण माझ्या एकांकिकांमध्ये त्यावेळी तिने काम केलंय आणि ती नाटकवाली आहे. थँक्यू. आणि म्हणूनच तू जेव्हा जेव्हा कुठेही बोलवतोस तिथे आम्ही येतो आणि तू बोलवण्याचं ठिकाण इतकं सुंदर आहे. आज अक्कलकोटला आपण जमलोय, खूप मोठी गोष्ट आहे. 10 वर्षांनी देऊळबंद 2 हा चित्रपट येतोय 21 मे 2026ला. आज टीझर लॉन्च झाला आहे, त्या खूप रिस्पॉन्स येतोय, खूप चांगला रिस्पॉन्स येतोय. निलिमा तुला सांगतो, आपण एखादं स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न पूर्णत्वाला जातं. 10 वर्षापूर्वी देऊळबंद ज्यावेळी मी केला त्यावेळी स्ट्रगलर होतो, खूप धावपळ नाही का, पण 10 वर्षांनी जे स्वामींनी यश दाखवलं सगळ्याच सिनेमांना, त्यामुळं जबाबदारीनं आता सगळी कामं बाजूला ठेवून मागचे 2 वर्ष याच्यावर लक्ष दिलं. सिनेमा नजर लागेल असं झालं आहे. तुम्ही सिनेमा पहा आणि मग सांगा. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना एवढं सांगेल, तुम्ही तुमच्या खिशातले काही रुपये आणि तुमच्या आयुष्यातला बहुमूल्य 3 तास या माझ्या सिनेमासाठी देणार आहेत. पण तुम्हाला एवढंच सांगतो, तुमचे ते काही रुपये आणि तुमच्या आयुष्यातले 3 तास समृद्ध नाही झाले तर मी म्हणाल ते हरल. आणि स्नेहल, तू प्रवीण तरडे यांची पत्नी नंतर आहेस, पण तू खूप छान अभिनेत्री आहेस हे मला माहिती आहे. आणि म्हणूनच तुझी 101 कामं आम्ही बघतोय. धर्मवीर असेल, फुलवंती असेल आणि आता देऊळबंद 2. तूही अक्कलकोटला पहिल्यांदा आलीस या निमित्ताने. काय आता फिलिंग आहेत, कसं वाटतंय? मला दिसतंय तुझे डोळे पूर्ण साश्रू. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना आणि मराठी रसिक प्रेक्षकांना माझा मनापासून नमस्कार. मला आठवत आहे, आपण साधारण 20-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पुरुषोत्तम करंडक जिंकला होता. तिथं सर्वोत्कृष्ट भरतनाट्य मंदिरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्यानंतर आपण बोललो होतो. त्याच्यानंतर आज स्वामी कृपेने वटवृक्षाच्या छायेखाली आपण उभ्या आहोत आणि बोलत आहोत. मी आयुष्यात पहिल्यांदा अक्कलकोटला आले आणि इथलं वातावरण पाहून, स्वामींचं दर्शन घेऊन, आणि मला हे विचार करत होते टीझर चालू होता तेव्हा की ही केवढी मोठी कृपा केली माझ्यावर स्वामींनी, हे मी शब्दात कसं सांगू हे मला कळत नव्हतं. म्हणून मग माझे डोळे ते भरून आले. आत्ताही परत ते आठवून होतं, परत भरून येत आहेत की ह्या चित्रपटाच्या माध्यमातून एवढं माझ्याकडून काम करून घेऊन मग स्वामींनी बोलवलं की आता तू ये, आता तू कदाचित त्या पात्रतेची झाली आहेस की तू माझ्या दारात येशील आणि माझं दर्शन घेशील, असं मला वाटलं. आणि एवढी मोठी कृपा माझ्यावर झाली याच्याबद्दल मी किती आभार मानू आणि किती त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू मला कळत नाही आहे. सिनेमा करताना तुला जाणवलेले स्वामी? सिनेमा करताना मी खरं सांगते, पदोपदी हा चित्रपटाचा विषय खूप मोठा आहे आणि खूप ताकदीचा आहे. म्हणजे तो पेलला पण तेवढ्याच ताकदीने गेला पाहिजे. तर ती ताकद, तो सिनेमा पेलण्याची आणि ते काम पेलण्याची, एक अभिनेत्री म्हणून ते काम पेलण्याची सर्वस्वी ताकद ही मला स्वामी देत आहेत, माझ्या शेजारी उभे राहून देत आहेत. हे मला पदोपदी काम करताना जाणवत होतं. कारण इतकं अवघड आहे काम करणं. हे जे तू नास्तिक आहेस आणि हां, आणि ही भूमिका इतकी म्हणजे चित्रपट बघितल्यावर तुम्हाला कळेल की अत्यंत बॅलन्स्डनी मला जायचं होतं. म्हणजे 1 सेकंद इकडे का तिकडे की त्याचा हे बदललं असतं, रंग किंवा स्वरूप बदललं असतं भूमिकेचं, की माझं नक्की काय म्हणणं आहे हे बदललं असतं. तर ही जी तारेवरची कसरत होती ना, स्वामींनी याच्याकडून ह्यांनी माझ्याकडून ते करून घेतलं अक्षरशः, आणि त्यांची कृपा झाली आणि सगळं झालं. नक्कीच. आणि आज जेव्हा आपण स्वामींच्या मंदिरात आहोत तेव्हा मला पुन्हा पुन्हा जे विचारावं असं वाटतं की ते म्हणजे अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे जे आपण म्हणतो ते त्याचा अनुभूती ती अनेक वेळा येत असते. असे एखादा अनुभव?
अगं म्हणजे आता हीच हीच अशक्य ही शक्य, हेच शक्य करून घेतलंय माझ्याकडून, हे काम करून घेतलंय, ही अशक्यप्राय गोष्ट होती. कारण मी हे का म्हणते, परत मी सांगते की चित्रपट रिलीज झाल्यानंतर कळेल की हे किती अवघड होतं हे काम करणं, आणि ही अशक्यप्राय गोष्ट त्यांनी माझ्याकडून करून घेतली. हेच स्वामींची कृपा. अशक्य ही शक्य करतील स्वामी असं आपण म्हणतो. असा एखादा आयुष्यातला किंवा शूटिंगमधला कुठलाही किस्सा जेव्हा पुन्हा पुन्हा ते जाणवत राहिलं की अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे बघ, मुळशी पॅटर्न सिनेमा शूट करणं खूप अवघड होतं. गुन्हेगारी, शेती, मोठमोठे बिल्डर त्यांच्या विरुद्ध बोलत होतो, सरकार सिस्टीमच्या विरुद्ध बोलत होतो, ऑफिसवर हल्ले झाले, माझ्यावर हल्ले झाले, पण माहीत नाही स्वामी पाठीशी राहिले. आणि जो सिनेमा होऊच शकत नाही असं लोक म्हणत होते, त्या सिनेमाने इतिहास घडवला. आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक कल्ट मूवी म्हणून मुळशी पॅटर्नकडं पाहिला जातं. एक जागरूक, देऊळ बंदच्याही आधी मुळशी पॅटर्न, मी खरं तर देऊळ बंदच्या आधी लिखाण करायला घेतलेला निर्माता मिळत नव्हता, पण तो सिनेमा स्वामींनी माझ्याकडनं करून घेतला. आज तुझ्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो, तुम्हाला माहिती आहे का आज आत्ता आपण कुठं उभे आहेत? अक्कलकोटचं हे जे वटवृक्ष आहे, हम गया नाही हम जिंदा है, तिथं बघा स्वामींच्या त्या पादुका. असा जवळ ये, इथं लोक आतमध्ये डोकं घालतात. तो तूही करून बघा, तू पण कर निलिमानंतर, आणि आवाज येतो स्वामींचा. असा एक भास आहे. ओके, हम गया नाही हम जिंदा है, ते इथं जिवंत आहेत असं म्हणतात. ही ती जागा. त्यामुळं निलिमा, तुझ्या प्रेक्षकांना दर्शन झालेलं आहे स्वामींचं, नशिबवान आहात. जाता जाता हेच विचारीन, मोहन जोशी आज 70 ओलांडलेले आहेत आणि त्यांच्याकडनं पुन्हा एकदा तू तेव्हा ते करून घेतलं होतंस, त्यांच्या एनर्जी ते काय होतं? अरे बापरे, मी त्या माणसाला हॅट्स ऑफ. मोजो 75 वय आहे तुमचं, पण 15 वर्षाच्या पोराला लाजवाल अशी एनर्जी तुम्ही चित्रपटात दिली. मी एक धाडसी विधान करेल की मोजोंनी आजवर केलेल्या कामातलं एक तुला वन ऑफ द बेस्ट काम या चित्रपटात पाहायला मिळेल. बाकी कुणासाठी नाही, मोहन जोशींसाठी हा सिनेमा तुम्हाला बघावाच लागेल आणि तुम्ही पाहणार आणि एक मंत्रमुग्ध अनुभव तुम्हाला मिळेल. देऊळ बंदची आठवण एक जाता जाता टेकअवे घेते. तेव्हा मला आठवतंय, रांगा लागायच्या थिएटरमध्ये, हाऊसफुल बोर्ड होते, कुठे कुठे प्रायव्हेट शोज पण झाले होते, हाऊसफुल शो झाले होते. एक आठवण देऊळ बंदची. माझा पहिला सिनेमा एवढा, तेव्हा काय असं मराठी सिनेमाला एवढं चालण्याची सवय नव्हती अशी, म्हणजे सुपर हिट, म्हणजे बाप रे, लोकांच्या रांगा, तिकीट विक्री, आणि पहिल्याच सिनेमाने भारावून गेलो. आणि बघ ना, स्वामींनी जी गर्दी माझ्या पहिल्या सिनेमाला दिली, तीच गर्दी माझ्या 5ही सिनेमांना दिली. कदाचित त्यांची कृपा म्हणून अजून तरी माझा कुठला सिनेमा फ्लॉप नाही आहे. लोकांनी डोक्यावर घेतला आणि त्याच्यातलं पुढचं पान या सिनेमात तुम्हाला मिळेल. आणि स्वामी भक्तांची एखादी प्रतिक्रिया जी तुला लक्षात असेल? काही नाही, एक मला आठवतंय, एक आजी आल्या होत्या बरोबर ना, खूप सिरियस, म्हणजे हॉस्पिटलमध्ये होत्या आणि मला त्याच्या मुलांनी नेलं, जसं कुंकू सिरियलला एकदा आलं होतं सेम. आणि ते म्हटले काही नाही, त्यांना तुम्हाला भेटायचं. गेलो तर आजी सिरियस आणि समोर टी व्हीवर देऊळ बंद चालू. तर मला कळे ना, ते म्हटले काही नाही, आजींना तुमचे आभार मानायचे. तर म्हटलं माझे? तर त्या आजी मला म्हटल्या, मला माहीत नाही मी किती जगेल, पण शेवट मरतानाही मला समोर देऊळ बंद पाहायचं आहे. आणि खरंच आजी गेल्या काय 2-3 दिवसांनी, पण त्या आजींनी 75 ते 80 वेळा देऊळ बंद पाहिलेला होता. तर हा अनुभव मला, हां, आणि असे प्रेक्षक भेटले की मग जबाबदारी वाढते. म्हणून मी सिनेमा एवढा घाबरत करतो आणि त्याचा त्रास माझ्या अख्ख्या टीमला होतो, बिचारे सहन करतात. पण नक्कीच 2 वर्षाची ही जी तुझी प्रयत्न असतील, ही जी नक्कीच त्याचं फळ मिळणार आहे आणि स्वामींचा आशीर्वाद असाच कायम राहणार आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. हे प्रशांत मिसळे हे कॅमेरामन आहेत, सिनेमाचे DOP, खूप मोठं काम केलंय. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जेवढं कौतुक प्रवीण तरडेचं, स्नेहल तरडेचं आणि मोहन जोशींचं करणार आहे, कदाचित त्याहून थोडं जास्त कौतुक प्रशांत मिसळेंचं होणार आहे. म्हणजे डोळ्यांचं पारणं फिटेल अशी सिनेमॅटोग्राफी त्यांनी केलेली आहे. थँक्यू सर.
नक्कीच जाता जाता मी सगळ्यांना एकच प्रश्न विचारला की अशक्यही शक्य करतील स्वामी असं आपण म्हणतो. तुम्हाला शूटिंगमध्ये असा एखादा आलेला अनुभव? खूप ठिकाणी दर दिवशी रोजच असं आहे. तर आता एवढे अनुभव आहेत ना, म्हणजे मला एक सांगू मी तुम्हाला, म्हणजे ह्या पिक्चरसाठी जे आम्हाला लोकेशन वगैरे जे पाहिजे होते ते म्हणजे मी एक सीन बघत होतो, मिळत गेले अरे काय माहित, तू आता पाहिलं वडाचं झाड ते, अरे कुठून कित्येक लोकेशनवर आजपर्यंत शूटिंग नाही झालेलं, अशी लोकेशन तुला पाहायला मिळतील. जसं जायचो आणि समोर ते दिसायचे, कारण सर पुढे एकदा तर यांनी काहीच नाही, आता लाईट चालला होता कुठं तरी कॅमेरा ठेवून एक शॉट घेतला, तू बघ तो सीन, म्हणजे सहज म्हणून कॅमेरा ठेवला, पण असं वाटलं की जणू काही स्वामींनी निसर्ग घडवला तिथं. उत्सुकता आहे. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.